काय आहे हे? 13 डेज चॅलेंज. आता आपल्याला चॅलेंज घ्यायचे. कोण कोण तयार आहे 13 डेज चॅलेंजला? जे नाही त्यांनी घरी गेलं तरी चालतंय, कारण आता आपल्याकडे वेळच नाही. शेवटचे 13 दिवस आहेत आपल्याकडे, ज्याच्यामध्ये आपल्याला स्वतःला प्रिपेअर करायचं. ओके, सो 13 डेज चॅलेंज टू बिकम 0 to हिरो. काय करायचं मित्रांनो आपल्याला? 0 to हिरो. आता आपण स्वतःला 0 कन्सिडर करतोय आणि खरंच आहोत, पण कारण ज्याची त्याला माहिती आहे आपली तयारी किती आहे, ती CETची, नीटची असेल, JEEची असेल, बोर्डाच्या एक्झाम आपल्या झालेल्या आहेत. आता आपल्याला मेन फोकस करायचा येणाऱ्या 9 एप्रिल आणि 19 एप्रिलच्या CET. तसंच किती मेला नीटची परीक्षा आहे? 4 मेला होणारी नीटची परीक्षा किंवा JEEची परीक्षा कधी आहे माहीत नाही सर. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आहे, हो की नाही? सो ह्या 3 एक्झाम आपलं मेन फोकस असणार. प्रत्येकाची फोकस ऑफ एक्झाम वेगवेगळे. मग आपण सेंटर्ड एक समजा CETची डेट धरूयात की 19 एप्रिलला PCMची CET किंवा 9 एप्रिलला PCBची CET. आता याच्यानुसार जर तयारी करायची म्हणलं तर आपल्याला काय होणार आहे की सगळ्यात अगोदर तर सिलेबस रिवाइज करावं लागेल. सो हाऊ मेनी चॅप्टर्स आर देअर फॉर केमिस्ट्री टू रिवाइज द एंट्रन्स एक्झाम? किती चॅप्टर्स आहेत? फॉर एक्झाम्पल CETला किती चॅप्टर्स आहेत? तर टोटल CETला आहेत एकूण मित्रांनो किती? 26 चॅप्टर्स. गेल्या वर्षी 25 होते, यावर्षी एक टॉपिक वाढला आहे तुमचा. कालची तुम्हाला वाटल्यास मी CETच्या वेबसाईटवर जाऊन बघा तुम्ही, एक टॉपिक एक्स्ट्रा झाला आता केमिस्ट्रीचा, केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. तो टॉपिक वाढला. मग त्याला आपण ह्या 13 डेज चॅलेंजमध्ये काय केलेलं आहे? डिवाइड केलेले. कशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय? प्रिपरेशन प्लॅन फॉर द मंथ ऑफ मार्च. कारण आपण डायरेक्ट एक्झामला सुरू करणार. आता महिनाभर एक्झामच दिली आणि आता अजून परत एक्झाम लगेचच, तुम्ही कंटाळून जाणार आहे. सो अगोदर काय करावं लागेल? कुठल्याही युद्धाची तयारी अगोदर काय केली जाते? होमटाऊनला केली जाते. कुठलंही युद्ध जर लढायचं म्हणलं तर आपण अगोदर काय असतो? कुठल्याही मूवीजमध्ये पण बघा, बाहुबली बघितलाय तुम्ही, दंगल मूवी पाहिलाय, चक दे इंडिया बघितलाय, काय त्या मूवीजमध्ये त्या डेच्या ज्या मॅचेस असतात त्या मॅचेसच्या बिफोर महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिने तयारी केली जाते. मग आपल्याला पण अगोदर तयारी करावी लागणार आहे. तयारी काय करायची आहे? तर 26 चॅप्टरची तयारी. मग आता 12वीचा हा मागचा जो महिना आहे, बोर्ड परीक्षा दिल्यामुळे तुमचा 12वीचा जो सिलेबस आहे तो बऱ्यापैकी रिवाइज झालेलाच. जे 16 चॅप्टर्स आहेत आपले, कुठपासून? सॉलिड स्टेट पासून ग्रीन केमिस्ट्री, नॅनो केमिस्ट्रीपर्यंत. प्रॉब्लेम आहे आपला कुठं? 11वीचा सिलेबस. बऱ्याच जणांना अजून सिलेबसच माहीत नाही डिफाईंड. 16 चॅप्टर टेक्स्टबुकमध्ये आहेत, पण आपल्याला पाहिजेत किती? त्याच्यातले फक्त 10. मग आपल्याकडं दिवस आहेत किती? फक्त मार्च महिनाच आहे तसं बघायला गेलं. मग शेवटचे 15 दिवस आपण परीक्षेसाठी राखून ठेवतो, ज्याच्यात आपल्याला स्वतःची इम्प्रूव्हमेंट चेक करायची मॉक टेस्टमधून. कारण ज्यांना CET मध्ये 100% पाहिजे, 99% पाहिजे, थोडक्यात काय समजा केमिस्ट्रीला 45 क्वेश्चन बरोबर आणायचे, तर तुम्हाला मॉक टेस्ट द्याव्याच लागतील. त्या पण डेली द्याव्या लागतील. आता ते असं नाही की लगेचच आतापासूनच आपल्याला द्यायच्यात. आपल्याला अगोदर तयारी करावी लागेल. पूर्ण 26 चॅप्टर्स माइंडमध्ये असतील तर आपण त्या मॉक टेस्टला जाण्याची मानसिक तयारी आपली असेल, बरोबर का? म्हणून अगोदर सगळे चॅप्टर्स आपल्याला रिवाइज करायचे. आता इथं फॉर एक्झाम्पलमध्ये आपण इथं ऑन बोर्ड काय करतोय की रॅपिड रिव्हिजन घेतोय. नंतर तुम्हाला घरी जाऊन जे पण काही आहे मी पूर्ण स्ट्रॅटेजी सांगणार आहे कसं करणार आहे. आजचा दिवसभराचा तुमचा प्लॅन काय असणार आहे? सो डे 1 मध्ये आपण काय बघणार आहेत? मग आजच्या दिवशी पहिले 2 चॅप्टर असणार आहेत आपले. कोणते? डे 1 आज सुरू होतोय आपला 1 मार्चला. कोणते 2 टॉपिक रिवाइज करायचे आज आपल्याला? सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री आणि स्ट्रक्चर ऑफ ॲटम. मग आता हे ट्विन्सच का केलेत मी? सर एका दिवशी एक नाही का जमणार? तुम्ही विचार करा, एका दिवशी एक टॉपिक म्हणलं तर किती दिवस जातील आपल्याला रिव्हिजनला? 26 दिवस जातील, म्हणजे मार्च संपून जाईल. मग शेवटच्या 10-12 दिवसात तुम्ही काय तयारी करणार? म्हणून आपल्याला काय करावं लागेल? दिवसाला कमीत कमी 2 टॉपिक केमिस्ट्रीचे रिवाइज करावं लागतील, जे की परफेक्ट प्लॅनिंगनुसार आहे. 3 सुद्धा नाही आणि 1 पण नाही. प्रत्येकजण 2 टॉपिक चांगल्यापैकी रिवाइज करू शकतो, तुमच्यापैकी बसलेल्यापैकी, बरोबर आहे का? कोणाला डाऊट आहे? सर नाही होणार 2. मला काय करा, फक्त आजच्या दिवस इंट्रोडक्शनच द्या, एका टॉपिकचं तेवढंच वाचणं होतं आहे, तर तुम्ही येऊच नका, तुमच्याच्याने काही होणार पण नाही. 2 टॉपिकला तुम्हाला स्टॅमिना ठेवावाच लागेल. 2 टॉपिक परफेक्ट रिवाइज करायचे. आता हे 2 टॉपिक कसे रिवाइज करणार? तर अगोदर तुमचे इथं काय होणार आहे? रॅपिड रिव्हिजन होणार. इथं तुम्हाला मी सेंट्रल आयडिया देणार आहे की काय विचारणार आहेत, काय काय येणार आहे, कुठल्या पॉईंटवर क्वेश्चन्स येणार आहेत.
आता तुम्ही काय करायचं नंतर मग घरी गेल्यानंतर जसं इथं सांगितलं त्याप्रमाणेच रिव्हिजन करायचं. रिव्हिजनमध्ये काय काय येईल ते बघूया आपण अगोदर. कमिंग टू आवर दीज टू टॉपिक्स, सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री अँड स्ट्रक्चर ऑफ ॲटम. या पद्धतीने आपला डे 2 असणार आहे, डे 3 असणार आहे. सो आज तारीख पण 1 आहे. असे किती दिवस दिसत आहेत इथं बघा. हाऊ मेनी डेज आर देअर? 13. सो एकही दिवस मिस नाही करायचा याच्यात, एकही दिवस मिस नाही करायचा. तर ह्या चॅलेंजमध्ये तुम्ही सहभागी आहेत, अन्यथा त्याचा काही उपयोगच नाही. कारण आता ही शेवटची वेळ आहे. करो या मरो. जर केलं तर होईल, नाही तर होणार पण नाही. येते एक लक्षात. सो या पद्धतीने जाणार आहे आपण. 13 मार्चपर्यंत हे कम्प्लिशन तुमचं होऊन जाईल. लेट्स स्टार्ट विथ आवर 11th सिलेबस. पहिले जे 2 चॅप्टर्स आहेत, सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री, हा आपला पहिलाच टॉपिक आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये NCERT वाल्यांना अजून एक काय आहे, तर NCERT वाल्यांचा सिलेबस सम बेसिक कन्सेप्टचा जास्त आहे. कसा जास्त आहे? कारण स्टेट बोर्डचा दुसरा पण टॉपिक त्याच्यात इन्क्लूड होतो. NCERTच्या सम बेसिक कन्सेप्टचे मला पॉईंट सांगा, किंवा कुठलेही तुम्ही सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीमध्ये किती पॉईंट आहेत, कोणाकोणाला आठवते सांगा, रँडमली सांगा, बोला. कन्सेप्टची नावं तर सांगा ना, काय काय आहे त्याच्यात, बोला की काय काय आहे या टॉपिकमध्ये. तुम्ही पुढे या जरा, म्हणजे मला इकडे इकडे करता हे पण राहते आणि तुम्ही पण राहता. पुढे या तिघं पण सांगा. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीमध्ये कुठले पॉईंट आहेत असा मी क्वेश्चन विचारला तुम्हाला. यस, आपला पहिला चॅप्टर असणार आहे मित्रांनो, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. केमिस्ट्रीमधील काही मूलभूत संकल्पना, जो की आपल्या सगळ्याच एंट्रन्सच्या दृष्टीनं खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. आणि हा खूप सोपा पण आहे. फिजिकल केमिस्ट्रीची जिथून सुरुवात होते, आता कधी पण कुठल्याही सब्जेक्टची सुरुवात होताना बेसिक कन्सेप्टपासूनच होते ना, केमिस्ट्रीची पण तिथूनच होते. आता नेचर ऑफ मॅटर हा पहिला पॉईंट आहे. काय वाटते तुम्हाला, नेचर ऑफ मॅटरवर क्वेश्चन विचारला जाईल? CETमध्ये, नीटमध्ये, JEEमध्ये क्वेश्चन विचारला जाईल का याच्यावर? मॅटर इज डिवायडेड इंटू सो अँड सो, मिक्सचर, होमोजिनियस, हेट्रोजिनियस. सो नॉट सो मच इम्पॉर्टंट. ह्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही आहे, याच्यावर क्वेश्चन असणार नाही. सो मेटलच्या प्रॉपर्टीज, लस्ट्रस असतात, शायनिंग असतात, कंडक्टर्स असतात, हो की नाही. नॉन मेटल्स त्याच्या विरुद्ध घ्यायचं आहे. त्याचे काही एक्सेप्शनल एक्झाम्पल आहेत ते पण लक्षात ठेवा. जसं नॉन मेटलमध्ये आपण म्हणतो मेटल्स हार्ड आहेत, नॉन मेटल्स सॉफ्ट आहेत, पण त्याला एक्सेप्शनल केसेसमध्ये कोण कोण आहे? कार्बन. डायमंड हा नॉन मेटलच आहे ना, तरी पण हार्डेस्ट आहे. सो काही एक्सेप्शनल केसेस पण लक्षात ठेवावे लागतील. पण आतापर्यंत कुठली हिस्ट्री नाही की याच्यावरती क्वेश्चन्स त्यांनी विचारलेले आहेत. स्टेट्स ऑफ मॅटर, हाऊ मेनी स्टेट्स? 3 स्टेट्स ऑफ मॅटर आर देअर. कोणते कोणते? सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज, ज्या फिजिकल प्रॉपर्टीज काउंट करतो आपण, ते कशावरती काउंट करतोय? हे फंडामेंटल क्वांटिटीज आपल्या फिजिकल क्वांटिटी, त्याच्यानुसार त्याचं मेजरमेंट होणार आहे. मग आता याच्यामध्ये काय काय येईल बघा, युनिट्स अँड देअर मेजरमेंट, मास अँड वेट. तो डिफरन्स तुम्हाला माहिती आहे, याच्यावर पण काही क्वेश्चन असण्याचे चान्सेस नाहीत. मास आपण किलोग्रॅममध्ये मोजतो, ग्रॅममध्ये मोजतो. त्याच्यानंतर लेंथ, काय काय युनिट आहेत लेंथचे? मीटर आहे, सेंटीमीटर आहे, पिकोमीटर आहे, नॅनोमीटर आहे, सगळेच लेंथचे युनिट आहेत. पण त्यातला SI युनिट लक्षात ठेवायचा, कुठला आहे? मीटर. व्हॉल्यूम कशामध्ये मोजतात? DM³ किंवा लिटरमध्ये, हो की नाही. 1 लिटर इज इक्वल टू 1 DM³ और 1000 ml. हे इंटर कन्व्हर्जन जमलं पाहिजे आपल्याला. CM³, DM³, लिटर्स. त्यानंतर डेन्सिटी, डेन्सिटीचा फॉर्म्युला मास अपॉन व्हॉल्यूम. सो मास अपॉन व्हॉल्यूम, त्याच्यानुसार मग मासचं युनिट काय? kg, आणि व्हॉल्यूमचं मीटर क्यूब. सो kg पर मीटर क्यूब असतं, किंवा ग्रॅम्स पर ml असतं, किंवा ग्रॅम पर CM³ असं पण असतं. युनिट दोन्ही 3 आहेत. टेम्परेचर, टेम्परेचर 3 प्रकारे काय कॅल्क्युलेट करतो आपण. एक आहे डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनहाइट, आणि तिसरी स्केल जे की खूप महत्त्वाची आहे, केल्विन स्केल. केल्विनला डिग्री लावत नाही आपण. मग केल्विन स्केल खूप महत्त्वाचं आहे. कोणती मेजरमेंट कुठं होते त्याची तुम्हाला थर्मोमीटर्स ऑफ डिफरंट टेम्परेचर स्केल पण दिलेत. केल्विन स्केल कुठून चालू होईल बघा, कुठून चालू होईल? केल्विन
0 केल्विन 273.15 अप टू रेंज 373.15. आता तेच जर आपण करस्पॉन्डन्स सेल्सिअसला बघितलं तर 0 केल्विन म्हणजे सेल्सिअसमध्ये किती येत आहे -273.15. याच्यावरती नीट आणि जेईचं थोडंसं फ्रिक्वेन्सी क्वेश्चनचे आहे, ज्याला आपण ॲब्सोल्यूट टेम्परेचर म्हणतो. म्हणजे टेम्परेचरची सर्वात कमी स्केल किती असते -273.15 आणि इकडं ती काय येते 0 केल्विनला येते का. सेल्सिअसमध्ये -273.15 सेल्सिअस आणि केल्विनमध्ये ती किती येते 0 केल्विन. ते ॲब्सोल्यूट टेम्परेचर आहे. मग करस्पॉन्डन्स लक्षात ठेवा. 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती टेम्परेचर केल्विनमध्ये 273.15. आणि इकडं तेच जर आपण फॅरनहाइट स्केलमध्ये गेलो तर फॅरनहाइट स्केलमध्ये काय येते पहा ॲब्सोल्यूट 0 ऑल मॉलिक्युलर मोशन स्टॉप्स. ॲब्सोल्यूट टेम्परेचरला ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचरला कुठलेच मॉलिक्यूल मोशन दाखवू शकत नाही, कारण त्यांची एनर्जी काय होईल 0 होईल तिथं. वॉटर फ्रीजेस ॲट सी लेवल. सो 273.15 केल्विन करस्पॉन्ड टू 0 डिग्री सेल्सिअस आणि फॅरनहाइटमध्ये म्हणलं तर किती येत आहे 32. आता हे इंटरकन्व्हर्जनसाठी एक सिंपल फॉर्म्युला आहे आपल्याकडे, याच्यावरती क्वेश्चन आहे. सीईटीचा हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मग सगळ्यात महत्त्वाचं की आपण आता इम्पॉर्टंट पॉईंट्सकडेच फोकस करतोय. सगळ्यात अगोदर मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज हा पॉईंट तुम्ही थोडासा रिवाइज करा, ज्यांचे वीक पॉईंट आहेत. त्याच्यामध्ये ही क्वेश्चन कुठं आलेला आहे ते पण सांगायला मी, की क्वेश्चन कशावरती आलेला आहे. सीईटी असू द्या, नीट असू द्या, जेई असू द्या. नीट जेईला त्याच्यावर नाही आहे, पण सीईटी मध्ये याच्यावर फिक्स क्वेश्चन आहे. ते म्हणजेच कोणता एक फॉर्म्युला आपला. कोणता फॉर्म्युला आहे सांगा. टेम्परेचरसाठी फॉर्म्युला टू कन्वर्ट केल्विन टू डिग्री सेल्सिअस, डिग्री सेल्सिअस टू केल्विन. पहिला फॉर्म्युला कोणता आहे. समजा तुम्हाला काय करायचं आहे डिग्री सेल्सिअस टू केल्विन कन्वर्ट करायचे, तर काय येतं सांगा. डिग्री सेल्सिअस प्लस 273.15 इट इज करस्पॉन्डिंग टू केल्विन. बरोबर का. नक्की. बर, हा झाला पहिला. आणि दुसरा एक फॉर्म्युला येतो. कोणता येतो दुसरा. डिग्री फॅरनहाइट इज इक्वल टू 9/5 डिग्री सेल्सिअस प्लस 32. हा जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला लक्षातच ठेवावा लागेल. याच्यावर क्वेश्चन आहेत आणि ॲज इट इज आहेत, काही प्रॉब्लेम नाही. फॅरनहाइटमध्ये आणायचं असेल सेल्सिअस दिलंय 25 डिग्री दिलंय. सपोज किती दिलंय 25 डिग्री. तर फॅरनहाइट किती येत आहे पटकन सांगा. ओरली येत आहे सांग. पुट द व्हॅल्यू ऑफ 25 डिग्री सेल्सिअस हिअर. 25 डिवाइड बाय 5 किती आलं. टोटल आलं सांगताय का. टोटल आन्सर किती आलं 77. बरोबर आहे ना. हे 5 येणार 9×5 = 45 अधिक 32 77. सो खूप सोपं आहे. याच्यावरती क्वेश्चन आहे. सो दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट पॉईंट. त्याच्यानंतर जे आहे ते मी सांगायला तुम्हाला की याच्यावर क्वेश्चन असू शकतो. दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे या टॉपिकचा कुठला. लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. आता ॲट अ टाइम आपल्याला लॉज बघावे लागतील. पहिला लॉ कुठला आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. काय सांगतो हा लॉ. जेवढं मास रिॲक्टंटचं आहे तेवढंच प्रॉडक्टचं आहे. इट मीन्स मास इज कन्झर्व. जसं एनर्जीचा लॉ काय सांगतो आपण. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. थर्मोडायनामिक्स फर्स्ट लॉ आहे. तसंच हे पण आहे. मास इज कन्झर्वड इन द केमिकल रिॲक्शन. कुठली पण केमिकल रिॲक्शन असू द्या मास काय राहतं सेम राहतं. टोटल मास ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रॉडक्ट. तेवढाच वर्ड हायलाईट करायचा. दुसरं काही बघत बसायचं नाही जास्त. डोंट पास द टाइम अदरवाइज टाइम विल पास यू. लक्षात ठेवा आपल्याकडे वेळ फार कमी आहे. काय महत्त्वाचं आहे या लॉमध्ये. रिॲक्टंटचं जेवढं मास असेल तेवढंच काय असणार प्रोडक्टचं मास असणार. सो मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर इट डिस्ट्रॉयड. आता सांगितलं मी तुम्हाला. जसं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी तसंच त्याचं. लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन याच्यावर पण क्वेश्चन आलेला आहे. लॉजवरती क्वेश्चन सीईटीमध्ये येत आहेत. काय आहे डेफिनाइट प्रपोर्शन सांगा. अ गिवन कंपाऊंड ऑलवेज कंटेन्स एक्झॅक्टली द सेम प्रपोर्शन ऑफ एलिमेंट्स बाय वेट. कुठल्याही कंपाऊंडमध्ये जे पण एलिमेंटचं वेट असतंय ते काय आहे फिक्स आहे डेफिनाइट आहे. लॉचं नावच ते आहे लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. चेंज होत नाही. फॉर एक्झाम्पल वॉटर आहे. वॉटरमध्ये हायड्रोजन किती आणि ऑक्सिजन किती आहे ते ठरलं आहे ना बाय मास डिवाइड करून आहे. आता इथं दिलं आहे बघा त्यांनी. कॉपर कार्बोनेट दिलं आहे त्यांनी किंवा नॅचरल सॅम्पल कुठला दिलं आहे चेकिंगसाठी तुम्ही चेक करू शकता. कॉपर आहे ऑक्सिजन कार्बन म्हणजे कॉपर कार्बोनेट दिलं आहे. तर त्याचं नॅचरल सॅम्पल कॉपर किती आहे 51.35. ऑक्सिजन एवढा कार्बन एवढा
सिंथेटिक म्हणजे तयार केलेल्या कॉपर कार्बोनेटमध्ये पण तेवढंच पर्सेंटेज आहे. सो हे बदलणार आहे का मग? नाही. म्हणून इलेमेंटचं प्रपोर्शन कसं असतंय? फिक्स असतंय. आणि याच्यामध्ये वॉटरवरती गेल्या वर्षीच्या सीईटीमध्ये क्वेश्चन आहे. वॉटरमध्ये ऑक्सिजन एवढा एवढा आहे तर हायड्रोजनचं पर्सेंटेज किती ते तुम्हाला सांगायचं, तर ते आपण काढू शकतो. पर्सेंटेज काढण्याला आपण शिकलेलो आहे ते. दुसरा लॉ कुठला याच्यातला आता 3 नंबरचा? लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शनचं काय म्हणणं आहे माहिती आहे? लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन पहिला कोणता होता सांगा? लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. त्याच्यात पहिला कोणता पाहिला आपण? पहिला लॉ कुठला पाहिला पोरांनो? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास मध्ये काय? टोटल मास ऑफ रिएक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ रिएक्टंट्स इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रॉडक्ट. आणि हे प्रूव्ड पण आहे. कुठली पण एक रिएक्शन सांगा तुम्ही, बघा तुम्ही सेम सेम येत आहे का नाही. फॉर एक्झाम्पल फॉर्मेशन ऑफ अमोनिया आपण घेतलं, N2 प्लस H2 दॅट गिव्स NH3. बॅलन्स करा रिएक्शनला. ट्वाइस NH3 म्हणलं तर हा थ्राइस येईल. आता नायट्रोजन किती ग्रॅम आहे? पटपट पटपट सांगायचं. नायट्रोजन किती झाला? एका नायट्रोजनचं किती असतंय? 14. दोघाचं किती झालं? 28 ग्रॅम्स. प्लस हायड्रोजन किती आहे? 6 ग्रॅम्स. टोटल किती झालं बघा? 34 ग्रॅम्स. तेवढाच प्रॉडक्ट यायला पाहिजे. मग प्रॉडक्टचं चेक करा. एका नायट्रोजनचं किती असतंय? 17. 3 हायड्रोजनचं किती झालं? 3. आणि हे किती आहे? ट्वाइस. मग चेक करू शकता तुम्ही. सॉरी, एका नायट्रोजनचं 14 ना. चौदा अधिक 3 17 दोन्ही किती येणार? 34. सो तुम्ही चेक करा. असं एक नाही, कुठल्याही रिएक्शनला होत आहे. टोटल मास ऑफ रिएक्टंट इज ऑलवेज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रॉडक्ट. दिस इज आवर फर्स्ट लॉ. कळलं? मास इज कन्झर्व्ड. सेकंड लॉ काय आहे? लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. डेफिनाइट प्रपोर्शन मध्ये काय येणार आहे सांगा? खूप स्टेटमेंट खूप महत्वाचे. शॉर्ट मध्येच लक्षात ठेवायचे तुम्हाला. लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. अ गिवन कंपाऊंड ऑलवेज कंटेन्स एक्झॅक्टली द सेम प्रपोर्शन ऑफ एलिमेंट बाय वेट. काय असतं कुठल्याही कंपाऊंड मध्ये? सेम प्रपोर्शन ऑफ एलिमेंट. सेम प्रपोर्शन ऑफ एलिमेंट बाय वेट. एलिमेंट्स बाय वेट. स्टेटमेंट वरती पण क्वेश्चन येतोय, आलेला पण आहे. एखाद्या लॉची स्टेटमेंट हीच आहे का ते चेक करा म्हणतात खाली. थोडंसं जर नीट पॅटर्नमध्ये जर क्वेश्चन बनवायचा म्हणलं तर डायरेक्ट स्टेटमेंट देणार. खालीलपैकी कोणती स्टेटमेंट लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शनची. सो आपल्याला हे लक्षात ठेवायचं, सेम प्रपोर्शन ऑफ एलिमेंट्स बाय वेट. कुठल्याही कंपाऊंडमध्ये हे असं. मग तुम्ही कुणासाठी पण काढू शकता. फॉर एक्झाम्पल वॉटर आहे. सो वॉटरसाठी तुम्ही काढू शकता. वॉटरचं मॉलिक्युलर मास किती वगैरे वगैरे. कसं काढणार हे? सपोज पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन काढायचं तुम्हाला. कसं काढणार? कसं काढतो आपण पर्सेंटेज कंपोजिशन? टोटल मास किती आहे वॉटरचं बघा? 18 आहे. हायड्रोजनचं ॲटॉमिक मास किती असतंय? 1. 2 हायड्रोजनचं किती आहे? 2. सो इंटू 100 किती येतं हे बघा तुम्ही. 200 डिवाइड बाय 18. व्हॉट इज दिस व्हॅल्यू इज? हे असणार पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन. तसंच पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनचं किती येणार आहे? 18 पैकी ऑक्सिजन किती आहे? 16. ऑक्सिजन 16 आहे ना, 1 आहे म्हणून. इंटू काय झाला? 100. किती आला हे? 1600 डिवाइड बाय 18. दिस इज द पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन. हे किती येते आणि हे किती येते? दिस इज 89 समथिंग अँड रिमेनिंग इज हिअर. हे किती येईल मग? साहजिकच एक्झॅक्ट काढायचं म्हणलं तर 11.11 समथिंग या रेंजमध्ये येते. बरोबर? सो ॲप्रॉक्स धरू आपण. सो वॉटरमध्ये हायड्रोजनचं ऑक्सिजनचं पर्सेंटेज फिक्स आहे. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन? 11%. अँड व्हॉट इज द पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ ऑक्सिजन इन द वॉटर इज 89%.
क्लिअर. मग हे एका कंपाऊंडच्या बाबतीत नाही, जे तुम्हाला बुकमध्ये दाखवलंय ते पण मी दाखवलं की कॉपरच्या बाबतीत एवढा, कॉपर कार्बोनेटच्या बाबतीत कॉपर एवढा आहे, ऑक्सिजन एवढा आहे आणि कार्बन एवढा आहे. तर थोडक्यात काय, गिवन कंपाऊंड ऑलवेज कंटेन्स एक्झॅक्टली सेम प्रपोर्शन ऑफ एलिमेंट बाय वेट इरेस्पेक्टिव्ह ऑफ द सोर्सेस. वॉटर तुम्ही कुठून पण घ्या, समुद्रातलं घ्या पाणी किंवा नदीचं घ्या, तलावातलं घ्या, वॉटरचा फॉर्म्युला पण फिक्स आहे आणि त्याच्यामध्ये एलिमेंटचं पर्सेंट बाय वेट पण फिक्स आहे. पर्सेंट बाय वेट हायड्रोजन किती आहे त्याच्यामध्ये 11% आणि ऑक्सिजन किती आहे 89%. पाणी कुठलं जरी घेतलं तरी पण काय सेम राहणार, पर्सेंट ऑफ मास ऑफ इच एलिमेंट इन द गिव्हन कंपाऊंड. तो झाला लॉ ऑफ डेफिनाइट कंपोजिशन. त्यानंतर तिसरा आहे लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. थर्ड लॉ कुठला आहे, लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. यामध्ये काय घडतं मित्रांनो सांगा, नावातच त्याचा अर्थ आहे. जसं डेफिनाइट प्रपोर्शन आहे, डेफिनाइट कंपोजिशन, तसं मल्टिपल प्रपोर्शन. आता थोडंसं ही स्टेटमेंट पोरांना लवकर लक्षात येत नाही, ना NCERT मधून कळायले ना स्टेट मधून कळायले. काय स्टेटमेंट आहे वाचा. When two elements A and B form more than one compounds, the masses of element B that combine with the given mass of A are always in the ratio of small whole numbers. ज्यावेळी कुठले पण दोन एलिमेंट्स, समजा इथं त्यांनी A आणि B असं ट्रायल म्हणून दिलंय, ते मोर दॅन वन कंपाऊंड तयार करतात, एकापेक्षा जास्त कंपाऊंड तयार करतात. त्यावेळी बीचं जे मास आहे, मास ऑफ एलिमेंट ऑफ बी दॅट कंबाईन विथ गिवन मास ऑफ ए आर ऑलवेज इन द स्मॉल होल नंबर्स. आता सांगतो मी समजून सोपं काय. फॉर एक्झाम्पल, सपोज ए आणि बी हे एलिमेंट आहेत आणि हे जर मोर दॅन वन कंपाऊंड तयार करत आहेत, मोर दॅन वन कंपाऊंड. मोर दॅन वन म्हणजे काय, एक कंपाऊंड आहे समजा यांचा AB, दुसरा कंपाऊंड आहे यांचा सपोज AB2, तिसरा कंपाऊंड आहे यांचा सपोज AB3, असे 3 कंपाऊंड आहेत. तर ह्याच्यामध्ये बीचं ए सोबतचं जे कॉम्बिनेशन आहे, बीचं ए सोबतचं जे कॉम्बिनेशन आहे, मग हे आता फर्स्ट कंपाऊंडमध्ये, हे सेकंड कंपाऊंडमध्ये आणि हे थर्ड कंपाऊंडमध्ये, बी इन द थर्ड. तर हे जे रेशो असतंय ते स्मॉल होल नंबर्समध्ये असतं, बीचा ए सोबतचा. आणि कुठला रेशो, मासेसचाच. नाही कळलं, सपोज सल्फर अँड ऑक्सिजन, दोन कंपाऊंड तयार करायलेत, SO2 अँड SO3. पहिल्याचं नाव सांगा, सल्फर डायऑक्साईड. दुसऱ्याचं सल्फर ट्रायऑक्साईड. सेम कोण आहे इथं मग बाय मास, सल्फरचा मास सेम आहे, म्हणजे ए झाला सल्फर, बी झाला ऑक्सिजन. आता बघा, पहिल्यामध्ये ऑक्सिजनचा मास सांगा, मास ऑफ ऑक्सिजन पटकन सांगा. एका ऑक्सिजनचा 16 आहे, दोन आहेत ना ऑक्सिजन, किती 32, सो 32 ग्रॅम्स. आणि दुसऱ्यामध्ये पहा 3 ऑक्सिजन आहेत, 48, 3 आहेत ना. मग आता हे जे ऑक्सिजनचं मास आहे या दोन कंपाऊंडमध्ये सल्फर सोबत कंबाईन होण्याचं, ते स्मॉल होल नंबर्समध्ये असते. कसं चेक करू शकता तुम्ही, 32 as to 48 हे स्मॉल होल नंबरमध्ये येत नाही का. 16 दोन्ही 32, 16 त्रिक 48, 2 as to 3 सिंपल रेशो आला याचा. येस ऑर नो, लक्षात यायला एक नाही. सो मास ऑफ बी दॅट कंबाईन्स विथ द ए, सेम मास ऑफ ए इज इन द स्मॉलेस्ट होल नंबर्स. नाही कळलं सर, अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल नंबर 2, कार्बन अँड ऑक्सिजन, CO2. बघा इथं पहिल्यामध्ये ऑक्सिजन किती आहे 16 ग्रॅम, दुसऱ्यामध्ये किती आहे 32 ग्रॅम्स. सांगा 16 as to 32, बोला पटकन. 1 as to 2. सो स्मॉल होल नंबर्सचे मासेस आहेत. Yes or no? Is that clear? No doubt? Okay. Example number 3. N and O. N, O, NO2, NO3. तिन्ही पण आहेत. मग तिथं तेच यायलंय ना. येते नाही स्मॉल होल नंबर्समध्ये येणार हे. आता हे किती आहे 16, 32, 48. मग रेशो किती झाला 16 as to 32 as to 48. स्मॉलेस्ट होल नंबर किती आला
1:2, 2:3. दिस इज लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. इज इट क्लिअर? लक्षात येत आहे? मग ह्याच्या बाहेरचं एक्झाम्पल आता त्यांनी पुस्तकात दिलेले तर करा ना ॲटलिस्ट, बाकीचं सोडा. पण पुस्तकात कुठलं एक्झाम्पल दिलंय ते बघायचं आपण. लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शनमध्ये कुठलं दिलं एक्झाम्पल? पहिलं हायड्रोजन ऑक्सिजन वॉटरमध्ये दिलं H2O, आणि हायड्रोजन पेरॉक्साईडमध्ये काय दिलंय? H2O2. मग तिथं रेशो किती आला बघा, इथं 16 इथं 32 आहे. चेक करू शकता रेशो किती आला, 16:32, 1:2. तसंच नायट्रोजन ऑक्सिजन नायट्रिक ऑक्साईड NO आहे हा, आणि नायट्रोजन प्लस ऑक्सिजन हा NO2 आहे. NO आणि NO2 मध्ये परत आला काय 16:32 म्हणजे किती 1:2. मग आपण त्याच्यापेक्षा वेगळे पण दिलेत नाही. इथं पण हे बघा कार्बन मोनॉक्साईड कार्बन डायऑक्साईड 1:2, 2:3. लक्षात आलं की नाही? म्हणजे नंबर ऑफ ऑक्सिजनवरूनच कॅल्क्युलेट करा, सहज मिळतं तुम्हाला. क्लिअर झाला? किती झाली लॉ? 3. चौथा लॉ कुठला आहे? गेलुसॅक्स लॉ ऑफ, पटकन सांगा, गॅसेस व्हॉल्यूम. काय सांगतोय हा लॉ? when gases combine or are produced in a chemical reaction, they do so in the simple ratio by volume provided all gases are at same temperature. So ह्यांचा पण स्मॉल होल नंबर असते गॅसेसचा पण कॉम्बिनेशनचा. हे काय फार कॉम्प्लिकेटेड नाही, आत्ताचीच रिएक्शन आपण बघू शकतो. चौथा लॉ कुठला आहे आपला? गेलुसॅक्स लॉ ऑफ कंबायनिंग व्हॉल्यूम्स ऑफ गॅसेस. आत्ताचीच रिएक्शन हॅबर्स प्रोसेस बघा, N2 plus H2 that gives twice NH3. तिन्ही पण कसे आहेत? गॅसेस आहेत. बॅलन्स करा रिएक्शन. मग आता हे रेशो सांगा काय आहे ते कॉम्बिनेशनचा, पूर्ण रिएक्शन सांगायची. नायट्रोजन किती व्हॉल्यूम आहे? समोरचे मोल्स बघायचे असतात. किती इथं 1, हायड्रोजन 3 आणि अमोनिया 2. So nitrogen combines with hydrogen in which volume range? That is 1:3 and to form how many moles of ammonia? म्हणून 2 volume. मग रेशो काय आला? 1:3, 3:2. सिंपल आहे. कुठल्याही रिएक्शनला तुम्ही चेक करू शकता ते. सो गॅसेस रिएक्शन पाहिजेत. अट काय आपली? गॅसेससाठीचा लॉ आहे. सो चौथा लॉ झाला तुमचा. इथं रेशो दिला बघा त्यांनी. आता हे कुठलं आहे? कोणता आहे सांगा? हायड्रोजन प्लस ऑक्सिजन काय तयार व्हायलंय? वॉटर. रेशो दिलाय त्यांनी. आता हायड्रोजन गॅस आहे, ऑक्सिजन पण गॅस आहे. रेशो काय? 2 व्हॉल्यूम्स. H2 राहणार ना, आणि ऑक्सिजन 1 राहणार. तर त्याच्यानुसार आहे. मग रेशो काय आला? 2:1 1:2. वॉटर तयार किती झाला? 2 मोल्स म्हणजे किती? 2. रेशो काय आला? 2:2 1:2. कळायले का नाही? नक्की रिएक्शन कळली सगळ्यांना? दुसरी पण तुम्ही वापरू शकता. इथं दिले बघा नायट्रोजन हायड्रोजन अमोनिया. आता आपण जी पाहिली ती रेशो काय आला त्याचा? 1:3 3:2. त्यानंतर आहे अवगॅड्रोज लॉ. काय आहे अवगॅड्रोज लॉ सांगा? पुढचा लॉ, लॉ नंबर 5. इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस ॲट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. इक्वल व्हॉल्यूम्स ऑलवेज कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. याच्यावरती गेल्या वर्षीच्या सीईटीला क्वेश्चन आहे. इक्वल व्हॉल्यूम्स ऑलवेज कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. इक्वल व्हॉल्यूम ऑफ गॅसेस contains equal number of molecules. नावातच त्याचा अर्थ आहे की इट मीन्स V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N. मॉलिक्युल्स कशात असणार? नंबर ऑफ मोल्स म्हणजेच काय असणार? मॉलिक्युल्स. सो V should be directly proportional to N. Volume of the gas it is directly always equal to number of moles. Yes or no? इक्वल व्हॉल्यूम्स. समजा हे 3 पॉट आहेत किंवा 3 कंटेनर आहेत आणि 3 मध्ये वेगवेगळे गॅसेस भरलेले आहेत, पण अमाऊंट सेमच आहे. हे 1 लिटर आहे, हे 1 लिटर आहे आणि हे पण 1 लिटर आहे. व्हॉल्यूम किती आहे त्या कंटेनरचा?
1 लिटर 1 लिटर 1 लिटर. आता याच्यामध्ये भरलाय H2, याच्यामध्ये भरलाय N2 आणि याच्यामध्ये भरलाय O2. तर या लॉचं म्हणणं काय, गॅसेस तर 3 वेगवेगळे आहेत, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन. मग तिन्ही कंटेनरमध्ये जो व्हॉल्यूम आहे तो कसा आहे, सेम आहे. मग आता सेम जर व्हॉल्यूम असेल तर त्यांच्यामध्ये असणाऱ्या मॉलिक्यूलची संख्या काय असेल, सेम. समजा याच्यामध्ये आपण 1000 मॉलिक्यूल असं म्हणूयात, खूप जास्त असणार आहेत पण ॲझ्युम करायला काय हरकत नाही. तर ह्याचे सुद्धा किती असतील, ह्याचे सुद्धा किती असतील, कळायला की नाही. म्हणजे गॅसेस जरी वेगवेगळे असले पण त्यांचं जर व्हॉल्यूम सेम असेल, आता इथं चेक करा व्हॉल्यूम काय तिन्हीचा सेम आहे, तर त्याच्यात असणाऱ्या मॉलिक्यूलची संख्या सुद्धा काय असेल, सेम. सो इक्वल व्हॉल्यूम ऑफ गॅसेस ऑलवेज कंटेन्स व्हॉट, इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. किती लॉ झाले बघा. पहिला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास काय सांगतो हा, मास ऑफ रिएक्टंट इज इक्वल टू मास ऑफ प्रोडक्ट, मास इज कन्झर्व्ड इन द रिएक्शन. दुसरा लॉ काय सांगतो, डेफिनाइट प्रपोर्शन, सेम प्रपोर्शन ऑफ इलेमेंट बाय वेट. कंपाऊंड ऑलवेज कंटेन्स सेम प्रपोर्शन ऑफ इलेमेंट बाय वेट. इलेमेंटचं जे मास असतं ते प्रपोर्शन फिक्स आहे. त्यानंतर लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन, ज्यावेळी ए आणि बी सारखे इलेमेंट किंवा 2 इलेमेंट कंबाईन होतात आणि एकापेक्षा जास्त कंपाऊंड्स तयार करतात, त्यावेळी काय होतं, बीचं ए सोबतचे कॉम्बिनेशन रेशो आहे मासचा, तो कसा असतो, सिम्पलेस्ट होल नंबर. त्याचे एक्झाम्पल पण आपण बघितले, ते वेगवेगळे एक्झाम्पल, तेच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काय, गेलू-सॅक्स लॉ गॅसेसच्या संदर्भात आहे. गॅसेस ज्यावेळी कंबाईन होतात तर सिम्पलेस्ट होल नंबर रेशोमध्ये कंबाईन होतात. आपण स्टॉइकियोमेट्री मेंटेन करतो रिएक्शनची. आणि अवोगॅड्रोज लॉ काय, इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस कंटेन्स ऑलवेज इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. क्लिअर, पार्ट फर्स्ट आहे टॉपिकचा हा. आता जातोय आपण टॉपिकच्या पार्ट सेकंडकडे. डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी काय असणार आहे याच्यात, पॉस्ट्युलेटर एखादा क्वेश्चन पॉसिबल आहे. काय म्हणते डाल्टन्स थिअरी सांगा. पहिला पॉस्ट्युलेट, मॅटर कन्सिस्ट टायनी इंडिव्हिजिबल पार्टिकल्स कॉल्ड ॲटम्स. ॲटमची डेफिनेशन दिली. दुसरं, ऑल द ॲटम्स ऑफ गिवन एलिमेंट हॅव आयडेंटिकल प्रॉपर्टीज इन्क्लुडिंग मास. एखाद्या एलिमेंटचे सगळे ॲटम, समजा कार्बन हा एलिमेंट आहे तर कार्बनचे किती ॲटम असू द्या, सगळ्यांचं मास काय असणार, कार्बन ॲटमचं सेम आहे. कार्बन आपण पिरियोडिक टेबलमध्ये ॲटॉमिक मास किती लिहितो, 12च लिहितो ना. सो आयडेंटिकल प्रॉपर्टीज इन्क्लुडिंग मास, ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट हॅव्हिंग द डिफरंट मास. ऑक्सिजनचं मास वेगळे, कार्बनचं वेगळे, नायट्रोजनचं वेगळे. ऑक्सिजनचं किती आहे 16, कार्बनचं किती आहे 12, नायट्रोजनचं किती आहे 14. म्हणजेच प्रत्येक एलिमेंटचं जर एलिमेंट बदलला तर त्याचं मास पण बदलेल. कंपाऊंड्स आर फॉर्म्ड व्हेन ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स कंबाईन इन फिक्स रेशो. कंपाऊंड कधी तयार होतात, आता हा तो लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शनच आहे. कधी तयार होतात कंपाऊंड्स सांगा लवकर, फिक्स रेशोमध्ये. फिक्स रेशो ऑफ मासेसमध्ये एलिमेंट कंबाईन झाल्यानंतर कंपाऊंड तयार होतं. म्हणजेच डाल्टन्स थिअरीमध्ये लॉ ऑफ डेफिनाइट कंपोजिशन इन्व्हॉल्ड आहे. चौथा, केमिकल रिएक्शन्स इन्व्हॉल्व ओनली द रिऑर्गनायझेशन ऑफ ॲटम्स. कुठल्याही केमिकल रिएक्शनमध्ये काय होतं, जे रिएक्टंटमध्ये ॲटम्स आहेत तेच कुठं असतात, प्रॉडक्टमध्ये असतात. तेच कुठं असतात, प्रॉडक्टमध्ये असतात. ॲटम्स चेंज होतात का, नाही, फक्त काय होतंय, रिऑर्गनायझेशन. फॉर एक्झाम्पल, सपोज ही रिएक्शन आहे, कार्बन प्लस ऑक्सिजन, combustion reaction for carbon, then what does it form, कार्बन डायऑक्साइड. तुम्ही चेक करू शकता, इथं कार्बन एकटा आहे, ऑक्सिजन सोबत ऑक्सिजन बॉन्डिंग आहे. प्रॉडक्ट मध्ये मात्र काय आहे, कार्बन आणि ऑक्सिजनचं बॉन्डिंग आहे. सो हे काय व्हायलंय, रिऑर्गनायझेशन. ऑक्सिजन ऑक्सिजन बॉन्डिंग इथं दिसते, प्रॉडक्ट मध्ये ऑक्सिजन ऑक्सिजन बॉन्डिंग नाही आहे, कार्बन ऑक्सिजन बॉन्डिंग आहे. याला काय म्हणायचं मग, रिऑर्गनायझेशन. हे याच्याकडे जाणार, हे याच्याकडे जाणार. थोडक्यात काय, केमिकल रिएक्शन्स काय असतात, रिऑर्गनायझेशन ऑफ ॲटम्स, रिअरेंजमेंट ऑफ ॲटम्स. सो फोर्थ पॉस्ट्युलेट आहे रिऑर्गनायझेशन ऑफ ॲटम्स. ॲटम्स आर नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. हे सुद्धा कुठं आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास मध्ये. म्हणजे डाल्टन्स ॲटॉमिक थिअरीमध्ये पहिले दोन तर सोपे, डेफिनेशन आहे ॲटमची, आयडेंटिकल ॲटम्स ऑफ आयडेंटिकल एलिमेंट्स, आणि दुसरे दोन तर लॉच आहेत. त्यामुळे ह्याच्यापैकी एखादा जर तुम्हाला क्वेश्चन आला सीईटीला येऊ शकतो, तर ते लक्षात ठेवणं सोपं आहे. त्याच्यातली तिसरी आणि चौथी तर तुम्हाला लॉची स्टेटमेंट आहे. त्यानंतर आपण जातो ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर मासेस. काय काय असतं याच्यामध्ये, ॲटॉमिक मास हे तुम्हाला यायला पाहिजे. आता कसं आलंय, काय युनिफाईडमध्ये घेतो, लेटेस्ट सिस्टीम काय, AMUच्या ऐवजी आता काय वापरतो आपण, युनिफाईड. जे पिरियोडिक टेबलमध्ये दिले ते युनिफाईड दिले. युनिफाईड म्हणजे काय, जसं ऑक्सिजनचं ॲटॉमिक मास 16 युनिफाईड आहे. 16 युनिफाईड म्हणजे काय सांगा, ग्रॅम्स पर मोल आहे.
हो की नाही. समजा ॲटॉमिक मास कन्सेप्ट कशी आली ते सांगतो. इट इज ऑलवेज एक्सप्रेस्ड इन व्हॉट युनिफाईड सिस्टीम. लेटेस्ट ओल्ड काय होती AMU होती और AMU असं पण लिहितो मी ॲटॉमिक मास युनिट. किंवा ह्याला दुसरी काय पद्धत आहे ऑल्सो कॅन बी एक्सप्रेस्ड इन ग्रॅम्स पर मोल. आता कन्फ्यूज होऊ नका. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन दिलाय, ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास सांगा किती. ऑक्सिजनचं 16. युनिट महत्वाचं आहे काय युनिफाईड. किंवा काय लिहू शकतो आपण AMU. किंवा काय लिहू शकतो. आता मुलं काय करतात फक्त ग्रॅम्स म्हणतात. ऑक्सिजनचं मास किती आहे तर 16 ग्रॅम. तसं नाही आहे. 16 ग्रॅमचा कुठं ऑक्सिजन ॲटम असतो. 5 ग्रॅमची अंगठी एवढीशी आहे ना, मग 16 ग्रॅमचा ऑक्सिजन ॲटम दिसला नसता. ते नाही आहे. युनिट जर ग्रॅममध्ये असेल तर काय आलं पाहिजे पर मोल. पर मोल म्हणजे किती. मोल कन्सेप्ट माहिती आहे तुम्हाला. 1 मोल मीन्स अवोगॅड्रोज नंबर 6.022 10 to the power of 23 नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटमचं मास 16 ग्रॅम. अवोगॅड्रोज नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटमचं मास किती आहे 16 ग्रॅम. म्हणून लक्षात ठेवायचं तो नंबर खूप मोठा आहे. अवोगॅड्रोज नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटमचं मास 16 ग्रॅम आहे. म्हणजे 6.022 10 to the power of 23 नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटमचं मास किती आहे 16 ग्रॅम. तेच समजा कार्बन आहे. किती घेतो कार्बनचं आपण. हे ऑक्सिजन आहे. कार्बनचं किती घेतोय 12. 12 युनिफाईड म्हणा किंवा 12 AMU म्हणा. किंवा कार्बनचं मास किती आहे एका कार्बन ॲटमचं जर आपण कॅल्क्युलेट करायला गेलो तर ते काय आलंय 12 ग्रॅम्स पर मोल आहे. आता एका कार्बन ॲटमचं नाही, एका कार्बन ॲटमचं काढावं लागेल आपल्याला. हे किती आहे अवोगॅड्रोज नंबर ऑफ कार्बन ॲटमचं मास आहे. मग अवोगॅड्रोज नंबर काय छोटा आहे का. किती आहे 6022 वर 20 झिरो द्यायचेत. 6022 वर 20 झिरो द्यायचेत. बोर्ड पुरत नाही आपल्याला नंबर जर पूर्ण लिहिलं. तेवढ्या कार्बन ॲटमचं मास किती आहे 12 ग्रॅम. मग तुम्हाला एका कार्बन ॲटमचं त्याच्यावरून काढता येऊ शकते. सोपं आहे ना ते काढणं. कसं काढता आलं एका कार्बन ॲटमचं विचारलं तर. हे काय ग्रॅम्स पर मोल आहे ना. मग एका कार्बन ॲटमचं पण तुम्ही काढू शकता. कसं काढू शकता. अवोगॅड्रोज नंबर ऑफ कार्बन ॲटमचं मास किती घेतलं आपण 12 ग्रॅम. येणे म्हणजे अवोगॅड्रोज नंबरचं मास किती आहे 12 ग्रॅम. मग आपल्याला विचारलं किती 1 कार्बन ॲटमचं मास किती आहे असं जर विचारलं तर हे काय आलंय सांगा 12 डिवाइड बाय अवोगॅड्रोज नंबर. असं करावं लागेल. तुम्हाला एका कार्बन ॲटमचं मास काढता येईल मित्रांनो. किती येते मग हे 12 डिवाइड बाय अवोगॅड्रोज नंबर. करू शकता तुम्ही 12 डिवाइड बाय 6.022 10 to the power of 23. राऊंड ऑफ मध्ये जर काढायचं म्हणलं तर येईल की तुम्हाला. ह्याला राऊंड ऑफ 6 धरा. 2 into 10 to the power of -23 हे एका कार्बन ॲटमचं मास. मग 2 into 10 to the power of -23 म्हणजे किती झालंय 0 पॉइंट किती झिरो मारणार 2च्या अगोदर 22 तर घ्यावं लागतील का नाही. सो 0.0000000 असं करत जायचंय आणि मग शेवटी ती कुठं तरी 2 येणार. तेवढं कमी आहे. म्हणून ती जी तुमची कन्सेप्ट कन्फ्युज्ड आहे तुमची कुठली ॲटॉमिक मासच्या बाबतीत की एका कार्बन ॲटमचं मास 12 ग्रॅम नाही आहे. अवोगॅड्रोज नंबर ऑफ कार्बन ॲटमचं मास किती आहे 12 ग्रॅम. कळलं सगळ्यांना नक्की. सो ॲटॉमिक मास दिलेलं आहे कन्सेप्ट. पुढची जी कन्सेप्ट होती आपली ॲटॉमिक मास. आता इथं त्यांनी तेच दिलेलं आहे बघा. मास ऑफ एन ऑक्सिजन ॲटम इन ग्रॅम. एक ऑक्सिजन ॲटम एन ॲटम ऑफ ऑक्सिजन म्हणजे एक ऑक्सिजन ॲटमचं मास दिलंय. किती दिलंय सो अँड सो 26 पॉइंट समथिंग काय आहे 10 to the power of -24. व्हॉट इज द ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन इन युनिफाईड. मग हे ग्रॅम मध्ये दिलंय. युनिफाईड मध्ये कसं काढणार तर ऑलरेडी युनिफाईड म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे. युनिफाईड म्हणजे 1 युनिफाईड म्हणजे किती ते माहिती पाहिजे. मास ऑफ एन ॲटम ऑफ ऑक्सिजन इन ग्रॅम इज सो अँड सो अँड 1.66056 into 10 to the power of -24 grams is equal to 1 unified. आता वाटल्यास हे पॅरामीटर लक्षातच ठेवायचं. हे कसं आलं ते पण वरती दिलंय तुम्हाला इथे हे पहा. कारण ॲटॉमिक मास डिफाईन करताना कार्बनच्या ॲटॉमिक मासला स्टँडर्ड समजून कन्सिडर केले ना. 1 युनिफाईड म्हणजे किती ग्रॅम आहे पाठ करा पटकन. हे 1.66056 10 to the power of -24 grams. हो की नाही. मग 1 युनिफाईड म्हणजे एवढा आहे तर 16 युनिफाईड म्हणजे किती किंवा एवढे ग्रॅम म्हणजे किती युनिफाईड इंटर कन्वर्ट करता येऊ शकते. आणि हे सेम क्वेश्चन आहे असे क्वेश्चन सीईटीला आलेत. परत एकदा ऐका हे क्वेश्चन आहे असे आलेले आहेत सीईटीला.
न्यूमेरिकल्समध्ये. आणि ते पण मग कुठल्या सेक्शनमध्ये येईल? आता मुलांच्या दृष्टीने जर आपण न्यूमेरिकल आला म्हणलं की मुलं काय करतात, इझी, मिडियम, डिफिकल्ट आपण क्वेश्चन पेपरला डिझाईन केलंय. इझीमध्ये येईल का, मिडियममध्ये येईल का, डिफिकल्टमध्ये येईल? जर टाकलाच न्यूमेरिकल तर तो डिफिकल्टमध्ये येईल. म्हणजे आपलं काम सोपं झालं की मग टाकू दे की हाय असंच, काय अडचण आहे. 1 युनिफाईडची व्हॅल्यू ग्रॅमसोबत एवढी आहे आणि एवढ्या ग्रॅमसाठी मग किती, तर ते काढू शकता तुम्ही. किती आलं बघा. जसं ऑक्सिजनचं विचारलंय तसं कार्बनचं पण करता येईल ना. हे सॉर नो सोपं आहे की. ह्याला घरी जाऊन रिवाईज करायचं तुम्ही. आता जसं इथं ऑक्सिजनचं दिलंय तसं तुम्ही कार्बनची ट्रायल करा, नायट्रोजनची करा, हायड्रोजनची करा. तुम्हाला पिरियडिक टेबलमध्ये त्यांचे जे मासेस आहेत ते आलेले दिसून येते. कार्बनचं किती येईल उत्तर? समजा एका कार्बन ॲटमचं मास दिलंय तुम्हाला एवढं एवढं ग्रॅम, तर त्याला युनिफाईडमध्ये करा म्हणणार, तर कार्बनचं उत्तर किती येणार? जसं याचं 16 आलंय तसं कार्बनचं किती येईल? 12. नायट्रोजनचं किती येईल? 14. सल्फरचं किती येईल? सल्फर 32. हो की नाही? येस ऑर नो? त्यांचे ॲटॉमिक मासेस ते तसे आलेत. म्हणजे पिरियडिक टेबलमध्ये जे ॲटॉमिक मासेस आलेत ते ह्या न्यूमेरिकलनुसार आलेत. नीट लक्षात घ्या. त्याच्यामुळे ह्याला रिवाईज करणं तुम्हाला गरजेचं आहे. आता ज्यांचे आयसोटोप्स आहेत त्यांचा प्रॉब्लेम वेगळा आहे. एखाद्या एलिमेंटचे काय आहेत? आयसोटोप्स आहेत. आयसोटोप्स म्हणजे काय? हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मासेस. कार्बन ह्या एलिमेंटमध्येच कार्बनचे ॲटॉमिक मासेस वेगवेगळे असणारे काही कार्बन ॲटम्स आहेत. जसं की कार्बन 12, कार्बन 14, कार्बन 13. मग कार्बनचं ॲटॉमिक मास काही कार्बनचं 12 आहे, काही कार्बनचं 13 आहे, काही रेडिओ ॲक्टिव्ह कार्बन आहे त्याचं तर 14 आहे. मग ह्यांचं ॲटॉमिक मास नेमकं कसं सांगायचं? तर कन्सेप्ट काय? ॲव्हरेज ॲटॉमिक मास कसं काढायचं ते दिलेलं आहे तुम्हाला, नॅचरल ॲबंडन्स वगैरे मल्टिप्लाय करून. क्वेश्चन त्याच्यावर दिसला तर नाही मला गेल्या वर्षीच्या कुठं पेपरमध्ये, पण तरी पण ॲव्हरेज ॲटॉमिक मासचा फॉर्म्युला इथं दिलेला आहे. एक एक्झाम्पल पण तुम्हाला दाखवलं कसं काढायचं ते. ॲटॉमिक मास ऑफ सो अँड सो आयसोटोप, त्याला इंटू काय करायचं आहे? पर्सेंटेज, किती पर्सेंटमध्ये तो आहे ते मल्टिप्लाय करायचं. परत दुसरा जो आयसोटोप आहे, आता निऑन 20, निऑन 21, निऑन 22, तिन्ही आयसोटोप दिलेत निऑनचे, 20, 21, 22. त्यांचं पर्सेंटेज ॲटॉमिक मास प्रत्येकाला दिलं आहे इंटू त्याचा नॅचरल ॲबंडन्स म्हणजे निसर्गात किती पर्सेंटमध्ये आहेत. तर ह्या सगळ्यांची बेरीज तर 100च असणार आहे ना. मग त्यांनी ह्याला मल्टिप्लाय करायचं, शेवटी डिवाइड बाय काय करायचं आहे? 100. जे काही उत्तर येईल ते. आपण जास्त वेळ नाही आपल्याकडे, आपण जास्त दिमाग लढवायचं नाही, हे पाठच ठेवा डायरेक्ट. ह्याच्यावरच क्वेश्चन येत आहे. CETला टेक्स्टबुकच्या बाहेरचा क्वेश्चन नाही, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आपल्याला. जेवढं आहे तेवढं. मॉलिक्युलर मास काय असेल? जसं ॲटॉमिक मास आहे तसंच मॉलिक्युलचं. कार्बन डायऑक्साईड, आता काय होईल? कार्बनचा ॲटॉमिक मास प्लस 2 ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास. कार्बनचं किती आहे? 12. 1 ऑक्सिजनचं किती आहे? 16. 2 ऑक्सिजनचं किती आहे? 32. 32 अधिक 12 कार्बन डायऑक्साईडचं किती झालं? सिंपल आहे ना. मग मॉलिक्युलर मास काढणं म्हणजे काय? ॲटॉमिक मासेसची बेरीज, सम ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ ऑल द एलिमेंट्स प्रेझेंट इन द गिव्हन मॉलिक्यूल. कुठल्याही मॉलिक्यूलसाठी आपण काढू शकतो ना. मग ते मॉलिक्युलर मास काही फार अवघड नाही. जसं ॲटॉमिक मास आहे तसंच मॉलिक्युलर मास आहे. ते युनिफाईड का ग्रॅम ते नंतरचा विषय. वॉटरचं किती येणार सांगा? कसं काढणार? 2 हायड्रोजनचं, आता 2 हायड्रोजन आहेत, एकाचं 1 असतंय, 1 ऑक्सिजन आहे, किती आहे? 16 आहे. मग किती आला हे? 2 + 16. वॉटर किती आला? 18 युनिफाईड, किंवा ग्रॅममध्ये काही 18 ग्रॅम्स पर मोल. दुसरा आहे सपोज CO2, हे झालं एक्झाम्पल 1. H2O हे येते की तुम्हाला का सांगायची गरज आहे अजून जास्त? काय आवश्यकता नाही माझ्या मते. HNO3 सांगा बरं, तुम्ही सांगा पटकन. हायड्रोजन 1, नायट्रोजन 14, ऑक्सिजन 3 × 16 किती आलं बघा? 16 × 3 = 48, 1, 14 आणि 48, 63 का 65 आहे? येईल की. बघ मॉलिक्युलर मासेस ही खूप जुनी कन्सेप्ट आहे, 9वी 10वी पासून बघतो आपण. याच्यावर क्वेश्चन येईल का? बिलकुल नाही येणार. असलं कशाला विचारत बसतात ते? हे बेसिक आहे ना. विचारणार काय तर पुढच्या मोल कन्सेप्टवर क्वेश्चन आहे. क्वेश्चन्स कुठे यायले? मोल कन्सेप्ट अँड मोलार मास. आता मोल कन्सेप्टमध्ये हे जे दिलेले टेक्स्टबुक मॅटर त्याच्यापेक्षा मला वाटतंय महत्त्वाचं आपण याच्या अगोदर पण रिवाईज केलेलं होतं. मोल कन्सेप्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मोल कन्सेप्टच क्लिअर पाहिजे. व्हॉट डज इट मीन 1 मोल? बघू किती लोकांना क्लिअर आहे ही कन्सेप्ट. 1 मोल म्हणजे काय सांगा पटकन? इट इज अवोगॅड्रोज नंबर ऑफ
ॲटम्स, मॉलिक्युल्स, आयन्स काय पण घ्या आणि नंबरची व्हॅल्यू पण फिक्स आहे. किती आहे? 6.022 10⁻23 तेवढा नंबर फिक्स आहे ना. मग 1 मोल म्हणजे क्लिअर झालं. हाऊ टू कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्सचा पहिला फॉर्म्युला, याच्यावर क्वेश्चन्स येतात. आता नंबर ऑफ मोल्स कसं काढायचं? गिवन मास डिवायडेड बाय मोलार मास. गिवन मास डिवायडेड बाय मोलार मास. किंवा नंबर ऑफ मॉलिक्युल्स असं पण विचारतात. नंबर ऑफ मॉलिक्युल्स कसे काढणार? नंबर ऑफ मॉलिक्युल्स n इंटू काय करायचं? नंबर ऑफ ॲटम्स इन वन मॉलिक्यूल. जे कुठले आहेत ते घ्यावे लागतील तुम्हाला, हो की नाही? नंबर ऑफ मॉलिक्युल्स विचारू शकतात ना ते, त्याच्यानुसार तुम्हाला नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढता येऊ शकतात. नंबर ऑफ ॲटम्स काय करता येतील? नंबर ऑफ ॲटम्स याच्यावर पण क्वेश्चन असतात. नंबर ऑफ ॲटम्स नंबर ऑफ मोल्स. पुढं समजा तुम्हाला विचारलं अमुक अमुक मासमध्ये किती नंबर ऑफ ॲटम्स आहेत विचारले. कार्बन डायऑक्साईड दिला आणि त्याच्यात 22 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड दिला आणि त्याच्यात किती ॲटम्स आहेत असं विचारलं तर काय येईल सांगा? जसं नंबर ऑफ ॲटम्स इन वन मॉलिक्यूल घेतले आपण, हो की नाही, तसंच हे पण येणार ना. नंबर ऑफ ॲटम्स विचारलं तर पर्टिक्युलर नंबर ऑफ ॲटम्स गिवन इन वन मॉलिक्यूल. तुम्हाला जे विचारतील ते बघायचं फक्त. आता हे 3 फॉर्म्युले जर तुम्हाला येत असतील तर तुमचा मोल कन्सेप्ट क्लिअर आहे. पहिला नंबर ऑफ मोल्स काढता येईल, दुसरा आहे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आणि तिसरा आहे नंबर ऑफ ॲटम्स. क्वेश्चन्स कसे येतात ते सांगतो डिरेक्टली. आता सपोज 22 grams of CO2 contains how many carbon atoms? How many carbon atoms? असा क्वेश्चन येणार आहे आपल्याला सीईटीला. 22 ग्रॅम CO2 मध्ये कार्बन ॲटम्स किती असतील? सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करावं लागेल? मग फॉर्म्युला कुठला वापरायचा आहे? नंबर ऑफ ॲटम्सचा. मग अगोदर काय काढावं लागते? लक्ष द्या इकडं. नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला इथंच आहे. काय? W/m. मग आपण डायरेक्ट घेऊयात. नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल टू n. n म्हणजे काय असते? गिवन मास डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास इंटू काय विचारलंय? कोण विचारलंय बघायचं पटकन. कार्बन ॲटम्स. मग एका मॉलिक्युलमध्ये कार्बन किती आहे? एका मॉलिक्युलमध्ये कार्बन ॲटम्स किती आहे? दिसायलेत की इथं 1. मग इंटू काय करू आपण? 1 करू, हो की नाही? सो हे nचा फॉर्म्युला तुम्ही डायरेक्ट काढा किंवा वापरा. काय आलं? मास किती आहे? 22. मॉलिक्युलर मास CO2चं 44. 22 भागिले 44 इंटू 1. हे किती आलं? 1/2 इंटू 1. इट मीन्स किती? 0. काय येईल हे? का तर चुकलं का? 0.5. येणे राहिलं की हो, अवोगॅड्रोज नंबर राहिला की याच्यातला. इंटू काय करायचं आहे? अवोगॅड्रोज नंबर. मी करेक्शन करून देतो. इंटू काय येणार आहे? अवोगॅड्रोज नंबर. अवोगॅड्रोज नंबर दोन्ही ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. मग अवोगॅड्रोज नंबरने त्याला मल्टिप्लाय करायचं, तर ते जे काही येईल त्याच्यानुसार काढायचं आपलं. सो 3 फॉर्म्युले जे आहेत तुमचे, नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ ॲटम्स, नंबर ऑफ मॉलिक्युल्स. आता इथे इनडायरेक्टली दिलंय बुकमध्ये त्यांनी जे काय दिलेलं ते. हे 1 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम्स, 1 मोल ऑफ वॉटर मॉलिक्युल्स, हे सगळं अवोगॅड्रोज नंबरशी रिलेटेड दिले. 1 मोल म्हणजे तर फिक्स झालं. अजून काय काय त्याच्यामध्ये पहा. हे पहा, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स असं विचारले त्यांनी. 52 मोल्स ऑफ अर्गॉन म्हणते. 52 मोल्स ऑफ अर्गॉनमध्ये 1 मोल ऑफ अर्गॉन म्हणजे किती झालं? 1 मोल ऑफ अर्गॉन म्हणजे किती झालं? अवोगॅड्रोज नंबर झाला. किती? 6.022. आता ते 52 म्हणतंय तर डायरेक्ट काय करायचं? मग n इंटू Na करायचं. n इंटू Na केलं तर किती आलं ते बघायचं तुम्ही. 52 इंटू अवोगॅड्रोज नंबर जे आलं ते दिलंय त्यांनी. दुसरा आहे 52 युनिफाईड ऑफ हेलियम म्हणते. 52 युनिफाईड ऑफ हेलियम. आता हेलियमचं युनिफाईड किती आहे म्हणजे मास किती आहे हेलियमचं? ॲटॉमिक मास ऑफ हेलियम किती आहे? ॲटॉमिक मास ऑफ हेलियम 4 आहे. मग इथं दिलंय त्यांनी 4 युनिफाईड इज इक्वल टू 1 हेलियम.
त्याच्यामुळे 52 युनिफाईड इज इक्वल टू हाऊ मेनी हेलियम अगोदर काढले. हेलियम ॲटम्स किती झाले 13 झालं. मग त्याच्यानुसार त्याला मल्टिप्लाय केलं. टोटल किती आले मग 52 युनिफाईडमध्ये 13. तिसरा जो दिला 52 ग्रॅम्स ऑफ हेलियम. प्रत्येक वेळी मेजरमेंट वेगवेगळं दिलं. तिसऱ्यामध्ये काय दिलंय 52 ग्रॅम्स ऑफ हेलियम दिलंय. ग्रॅम्स ऑफ हेलियम मध्ये पण कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही. इथं पहा मास ऑफ 1 मोल ऑफ हेलियम किती असते 4 ग्रॅम. ग्रॅममध्ये जर बघितलं. नंबर ऑफ मोल्स ऑफ हेलियम कसं काढणार मास डिवायडेड बाय मास ऑफ दॅट मॉलिक्यूल. आता मॉलिक्यूल म्हणजे हेलियम इनर्ट गॅसेस आहे सगळे काय असते सिंगलच असते. मग ते किती घ्यावं लागेल मास ऑफ 1 मोल ऑफ हेलियम ते किती आहे 4. 52 डिवाइड बाय 4 किती आलं 13 मोल. सो वेगवेगळ्या पॅरामीटरमध्ये तुम्हाला नंबर ऑफ ॲटम्स विचारले. ते एकदा कशात विचारलेत मोल्स ऑफ आर्गॉनमध्ये विचारले. दुसरं काय विचारलं युनिफाईड ऑफ हेलियम विचारलं. तिसरं कशात विचारलंय ग्रॅम्समध्ये. म्हणजे तुम्हाला मोल्समधले ॲटम्स काढा म्हणू शकतात, युनिफाईडमधले ॲटम्स काढा म्हणू शकतात किंवा ग्रॅम्समधले पण ॲटम्स काढा म्हणू शकतात. ह्याच्यावरती तुम्हाला लक्ष द्यायचं. नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ मॉलिक्युल्स, नंबर ऑफ ॲटम्स याच्यावर फिक्स क्वेश्चन आहे. फिक्स या टॉपिकचा सेंटर्ड पॉईंट जर कुठला असेल व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट करून ठेवा. नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ ॲटम्स, नंबर ऑफ मॉलिक्युल्सवर क्वेश्चन्स आहे. आता जर समजा तुम्हाला नंबर ऑफ मोल्स काढायला सांगतात ते पण व्हॉल्यूमच्या बाबतीत सांगतात. गॅसेसला काय देतात व्हॉल्यूम देतात. तर फॉर्म्युला काय नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस इज इक्वल टू गिवन व्हॉल्यूम ऑफ द गॅस डिवायडेड बाय 22.4. कारण की हे काय स्टँडर्ड आहे. STP ला कुठल्याही गॅसचा व्हॉल्यूम काय असतो मित्रांनो नंबर ऑफ मोल्स इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम कसा काढला जातो गिवन व्हॉल्यूम डिवायडेड बाय मोलार व्हॉल्यूम. मग मोलार व्हॉल्यूम तुम्हाला माहिती आहे कुठल्याही गॅसचा मोलार व्हॉल्यूम ॲट STP तो किती आहे फिक्स आहे. आता लेटेस्ट NCERT मध्ये स्टेटमध्ये दोन्हीकडे हे पॅरामीटर दिलेलं आहे. 22.4च वापरतो आता पण 22.7 पण आलेलं आहे UPSCच्या लेटेस्ट रिकमेंडेशननुसार. सध्या तरी आपण तेच वापरूयात. गिवन व्हॉल्यूम जो काही देतील ते देतील डिवाइड बाय मोलार व्हॉल्यूम किती असतो हा फिक्स आहे 22.4 लिटर किंवा DMQ. समजा तुम्हाला असं दिलं आहे अमुक एक गॅस आहे आणि तो 11.2 DMQ आहे किंवा 11.2 लिटर्स आहे हेलियम गॅस. नंबर ऑफ मोल्स काढा म्हणलं 11.2 लिटर्स ऑफ हेलियम गॅसचे नंबर ऑफ मोल्स काढा म्हणलं तर काय करणार फॉर्म्युला वापरायचं. फॉर्म्युला समोर आहे तुमचं. काय करायचं गिवन व्हॉल्यूम किती आहे 11.2 डिवाइड बाय मोलार व्हॉल्यूम कुठलाही किती आहे ते फिक्स झालंय किती आहे 22.4. मग डिवाइड बाय 22.4 किती आलं हे 1/2 मीन्स 0.5 मोल्स. सो या पद्धतीने नंबर ऑफ मोल्स गॅसेसच्या बाबतीत पण ते विचारतात. लक्षात ठेवा त्याच्यानुसार विचारणार आहेत. मग हे तुम्हाला देताना कॅल्क्युलेशनला फार अडचण करत नाहीत. CET मध्ये पण करत नाहीत, नीट JEE मध्ये पण करत नाही. ह्याच्याशी कोरिलेटेड नंबर देतात. एक तर ह्याच्या दुप्पट देतील, तिप्पट देतील किंवा निमपट देतील पण ह्याला मल्टिप्लाय सहज करू शकणारा नंबर गिवन व्हॉल्यूममध्ये असते. त्यामुळे टेन्शनचं काम आहे का काही बिलकुल नाही. ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिस MCQs करणार तुमच्या लक्षात येईल. आता हे झालं व्हॉल्यूम. हे बघा लेटेस्ट सिस्टीममध्ये दिले बघा STP कंडिशन अंडर दीज न्यू STP कंडिशन्स मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅस इज वॉट 22.7. ओल्ड काय 22.4 न्यू काय 22.7. त्याच्यानुसार पण होऊ शकते. पण आता सध्या तुम्ही बघा कॅल्क्युलेशनमध्ये किती वापरायले सिंपल न्यूमेरिकल दिलं आहे कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स अँड मॉलिक्युल्स ऑफ अमोनिया गॅस इन. आता गिवन व्हॉल्यूम किती आहे 67.2. त्याच्यावर नंबर ऑफ मोल्स कसे काढायचे 67.2 डिवाइड बाय 22.4. नंबर ऑफ मोल्स आले की मॉलिक्युल्स कसे काढायचे N इंटू NA. मग अगोदर तुम्ही काय काढलं मोल्स काढले. मोल्स काढल्यानंतर मॉलिक्युल्स कसे काढायचे नंबर ऑफ मोल्स इंटू अवोगॅड्रोस नंबर. N इंटू NA केलं की काय मिळेल नंबर ऑफ मॉलिक्युल्स मिळतील. सो तुम्हाला मॉलिक्युलची पण संख्या इथं दिसते. मग त्यांनी हे एक्झाम्पल दिलंय. आता CETला ते काय करायला लय डोकं तुम्हाला खाजवायची गरज नाही, लय डोकं लावायची गरज नाही. हेच न्यूमेरिकल्स परत घरी डबल करा. कारण मी तुम्हाला दाखवणार आहे प्रॅक्टिसमध्ये पुढं की ॲज इट इज क्वेश्चन आलेत काहीच व्हॅल्यू सुद्धा बदल नाही. CETला आहे असे क्वेश्चन्स पडायले फक्त MCQ तयार व्हायला. मग आपल्याला आयडिया आली पाहिजे ना त्याची. सो हाऊ टू कॅल्क्युलेट नंबर ऑफ मॉलिक्युल्स N इंटू NA. हाऊ टू कॅल्क्युलेट नंबर ऑफ ॲटम्स फॉर्म्युलाकडे परत वापस जाऊ आपण. हे बघा N इंटू नंबर ऑफ ॲटम्स इन वन मॉलिक्यूल. कशासाठी नंबर ऑफ मॉलिक्युल्स इंटू NA राहिला होता इथं. सो आपला पहिला फॉर्म्युला काय मग हाऊ टू कॅल्क्युलेट नंबर ऑफ मॉलिक्युल्स
शॉर्टमध्ये लक्ष ठेवा, n इंटू Na, जे काय असेल ते मॉलिक्यूलची संख्या तुम्हाला जे विचारतील ते, ह्याची सुद्धा गरज नाही तुम्हाला. n इंटू Na मॉलिक्यूलसाठी, आणि ॲटमसाठी काय करायचं, नंबर ऑफ ॲटम्स पुढे जोडायचे. हे पुढे जोडतोय आपण नंबर ऑफ ॲटमसाठी. मग आता समजा तुम्हाला नंबर ऑफ ॲटमसाठी असा क्वेश्चन विचारला, सपोज एक ट्रायल क्वेश्चन अजून एक देतो मी. कॅल्क्युलेट द number of sulfur atoms in 64 grams of SO2. असा क्वेश्चन. क्वेश्चन काय बघा, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ सल्फर ॲटम्स इन 64 grams ऑफ SO2. मग आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स विचारले जातात, मॉलिक्युल्स नाही विचारले. मग काय करणार, फॉर्म्युला काय आपला, हाऊ टू कॅल्क्युलेट नंबर ऑफ ॲटम्स. नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल टू n इंटू Na इंटू नंबर ऑफ गिवन ॲटम्स इन वन मॉलिक्यूल. मग सल्फर ॲटम्स किती आहेत चेक करायचं. सल्फर ॲटम्स SO2 मॉलिक्यूलमध्ये किती आहे, एकच आहे. मग इथं डायरेक्ट 1 लिहू का, लिहिला. सो आता किती येणार आहे बघा. मग नंबर ऑफ मोल्स अगोदर काढा SO2 चे. गिवन मास किती आहे 64. मोलार मास तुम्ही सांगा. 32 कसं येत आहे, सल्फर एकाचं 32 आहे, ऑक्सिजन दोघाचं 32 आहे, 32 32 64. 64 डिवाइड बाय 64 आहे इंटू Na इंटू 1. हे किती आलं मग 1 टाइम्स Na. 1 टाइम्स Na म्हणजे किती आलं 6.022 इंटू 10 टू द पॉवर ऑफ 23 नंबर ऑफ सल्फर ॲटम्स. अवोगॅड्रोज नंबर ऑफ सल्फर ॲटम्स, कारण एका मॉलिक्यूलमध्ये एक आहे म्हणल्यावर 1 मोलमध्ये ती काय जे असेल ते त्याच्यानुसार येईल. आता तेच जर आपल्याला समजा यसच्या ऐवजी ओ विचारलं असतं तर उत्तर काय आलं असतं. इथं ओ पण विचारू शकतं. आता काय आलं असतं, आता फॉर्म्युलामध्ये बदल काय करायचा पटकन सांगा, आलं पाहिजे लगेच. इथं n इंटू Na करायचं, परंतु एका मॉलिक्यूलमध्ये ऑक्सिजनची संख्या किती आहे 2. मग हे 1 च्या ऐवजी काय करा 2. फायनल आन्सर काय येईल 2 टाइम्स Na, अवोगॅड्रोज नंबरच्या दुप्पट. क्लिअर, म्हणजे एवढं क्रिस्टल क्लिअर आहे, तुम्हाला काय जास्त वेळ घालायचा. असं पण आपल्याला CET ला 54 सेकंड्स मिळणार आहेत. 200 क्वेश्चन सोडवायचे PCB वाल्यांना. तर 200 क्वेश्चन 180 मिनिटात, म्हणजे 1 मिनिटाला एक क्वेश्चन नाही, 54 to 55 सेकंड्समध्ये फिनिश करायचा क्वेश्चन. मग आपल्याकडे स्पीड तर थोडी पाहिजे. सपोज अमोनिया आहे 34 ग्रॅम आहे आणि हायड्रोजन ॲटम्स काढा म्हणताय, सांगा बरं उत्तर काय. आता बोटावर फिरलं पाहिजे कॅल्क्युलेशन. अमोनिया आहे 34 ग्रॅम दिलाय आणि तुम्हाला हायड्रोजन ॲटम्स किती आहेत असं विचारलं, तर आपला फॉर्म्युला काय n इंटू Na इंटू हायड्रोजन ॲटम्स. एकामध्ये किती आहेत 3. झाला मग फॉर्म्युला. n किती आला याचा बघा, गिवन मास 34. मोलार मास किती असते अमोनियाचं 17 इंटू अवोगॅड्रोज नंबर इंटू 3 किती आलं हे 17 दोन्ही 34, 3 दोन्ही 6, 6 टाइम्स Na म्हणजे काय अवोगॅड्रोज नंबर इंटू 6. असेच क्वेश्चन्स आहेत, फार कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत, त्यामुळे सोपं आहे ते, फार अवघड नाही. ह्याच्यावरून सांगितलं.